चला, गुढीपाडवा 2 दिवसांवर आलेला आहे आणि गुढीपाडवा म्हटलं ना, घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत हा हमखास ठरलेलाच असतो. तर त्यासाठी ना आज आपण करतोय एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या. तर ह्या पुऱ्या करताना आहे ना, पुऱ्या गरम असतात तोपर्यंत त्या मस्त खुसखुशीत राहतात, गुबगुबीत राहतात. मात्र एकदा पुऱ्या थंड झाल्या की त्या वातळ होतात, नरम पडतात किंवा मग आहे ना खूप तेलकट लागतात. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना मी पीठ मळण्यापासून ते पुरी तळण्यापर्यंत स्टेप बाय स्टेप कृती दाखवलेली आहे. शिवाय ना काही बारीक सारीक टिप्ससुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, जेणेकरून ह्या पुऱ्या थंड जरी झाल्या ना तरी आहे तशा गुबगुबीत राहतील, अजिबात नरम पडणार नाही, वातळ होणार नाही किंवा मग आहे ना तेलकटसुद्धा होणार नाही. तर चला, वेळ वाया न घालवता बघूया कशा करायच्या ह्या पुऱ्या. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना एक छोटीशी विनंती आहे, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला ना तरी प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे आपण पुरीसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत. आता पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल ना, पुऱ्यासुद्धा एकदम मस्त खुसखुशीत होतात. त्यामुळे पीठ भिजवताना काय काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे, म्हणजे पुऱ्या आपल्या मस्त खुसखुशीत होतात. त्यानंतर आहे ना इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकली, त्यामुळे पुरीला आपल्या मस्त असा सोनेरी रंग येतो. त्यानंतर 1 वाटीला 1 चमचा याप्रमाणे 2 चमचा इथे मी गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे. तेलाचं जे मोहन आहे ना हे आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे. मोहन जर जास्त असेल तर मग पुरी तेल पिते. आता हे मोहन आहे ना सुरुवातीला आपण पिठाला व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत आणि नंतर आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची घट्टसर कणिक भिजवायची आहे. तर पुरीसाठी ना कणिक भिजवताना नेहमी घट्ट भिजवायची. जेवढी कणिक घट्ट असेल ना तेवढी पुरी खुसखुशीत होते आणि थंड झाल्यावर सुद्धा आहे तशाच गुबगुबीत राहतात, अजिबात नरम पडत नाही. कणिक जर जास्त सैलसर असेल ना तर मग पुऱ्यानंतर खूप तेल पितात आणि थंड झाल्यावर वातळ होतात. तर हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी याची एकदम घट्टसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. कणिक जेवढी घट्ट तेवढी पुरी छान. तर आता ही कणिक मी व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे. यावर आपण झाकण ठेवूया आणि कमीत कमी 20 मिनिटासाठी तरी आपल्याला ही कणिक मुरवत ठेवायची, जेणेकरून पुऱ्या आपल्या मस्त होतील. तर हे बघा, जवळपास इथे 20-1 मिनिट झालेले आहे. आता ही जी कणिक आहे ना ही परत एकदा आपण 1 ते 2 मिनिटासाठी मळून घेणार आहोत आणि हलकीशी मऊ करून घ्यायची किंवा मग एकसारखी करून घ्यायची. यात आपण जो रवा टाकलेला आहे ना तो फुलण्यासाठी किमान 20 मिनिटं तरी आपल्याला कणिक मुरू द्यायची आहे. तर हे बघा, अगदी 2-1 मिनिटासाठी मी ही कणिक मळून घेतली होती. आता याचे ना मी छोट्या लाट्या तयार करून घेते. तर इथे ना तुम्हाला हवं असेल ना तुम्ही डायरेक्ट एक मोठी पोळी लाटून त्याने ग्लासाने किंवा मग वाटीने त्याच्यासुद्धा पुऱ्या कट करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतं ना त्या पद्धतीने पुऱ्या करू शकता. तर मला आहे ना पर्सनली ही पद्धत सोपी वाटते, छोट्या लाट्या करून मग त्याच्या पुऱ्या करायच्या. तर हे बघा, सगळ्या लाट्या इथे मी करून घेतलेल्या आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर पुऱ्या लाटण्यासाठी इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. जर आपण पुऱ्या लाटताना पिठाचा वापर केला ना मग त्या तेलात सोडल्यानंतर खूप जास्त तेल पितात. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पोळपाटाला तेल लावून घ्यायचं, लाटीलाही अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आलटून पालटून ना मस्त अशी याची एकसारखी पुरी लाटून घ्यायची. सर्व बाजूंनी पुरी व्यवस्थित अशी एकसारखी लाटायची, म्हणजे ती छान खुसखुशीत होते. आणि पुरी ना खूप जाड किंवा मग अगदीच पातळ लाटायची नाही आहे. तर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरीची जाडी ठेवायची. खूप जास्त जाड जर पुरी लाटली ना मग तीसुद्धा नरम पडते नंतर थंड झाल्यावर. तर हे बघा, अशा पद्धतीने ही पुरी मी लाटून घेतलेली आहे. आता राहिलेल्या ज्या पुऱ्या आहे ना त्यासुद्धा मी सारख्याच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे. सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता पुऱ्या आपण तळून घेऊया. तर पुरी तळण्यासाठी नाही इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि तेलसुद्धा मस्त कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आणि पुरी तळताना ना उगाचच त्याला सारखं आलट पलट करत बसायचं नाही आहे. एक साईड आहे ना पुरीची आपण एकदाच फक्त तळून घेणार आहोत आणि साईड चेंज केली की लगेच 1 मिनिटात आपल्याला ही पुरी काढून घ्यायची आहे. पुरी तळताना आहे ना जास्त वेळ जर पुरी तेलात राहिली तरीसुद्धा पुरी तेलकट होते. त्यामुळे पुरी तळताना फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवा, तेल छान कडकडीत गरम करा. पुऱ्या आपोआप मस्त अशा टम्म फुगतील आणि एकदम खुसखुशीत होतील. तर हे बघा, प्रत्येक पुरी तुम्ही बघू शकत असाल एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे. पुरी तेलात सोडली ना तर साईडने झाऱ्याने थोडी प्रेस करायची, म्हणजे ती छान फुगते आणि मस्त टम्म होते. आणि फक्त साईड एकदाच चेंज करायची आणि मस्त अशा सोनेरी रंगावर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या.
तर इथे ना राहिलेल्या ज्या पुऱ्या आहे ना त्यासुद्धा मी हाय फ्लेमवर मस्त अशा सोनेरी रंगावर तळून घेते. तर इथे आपल्या गुढीपाडवा विशेष एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या ना तर थंड झाल्यावर सुद्धा त्या पुऱ्या अशा आहेत अशा गुबगुबीत राहतील. तेव्हा ह्या पद्धतीने ह्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.